सर्व आमदार जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेत. 288 पैकी 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि अपक्षांनी दिलेला पाठिंबा, त्यामुळे ते अपक्ष सुद्धा ज्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे ते आमदार सुद्धा आता या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत आणि या सगळ्यांची मतं जी आहेत ती घेतली जातील. गटनेते पदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडतील. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण या प्रस्तावाला अनुमोदन देतील. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. भाजपचा गटनेता ठरेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस असणार हे देखील त्यानंतर जाहीर केलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची झालेली पिछेहाट आणि त्याच्यानंतर विधानसभेमध्ये जोरदार मुसंडी, या संपूर्ण यशाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना जातं. देवेंद्र फडणवीस हे महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून ठरलेले आहेत. तो चेहरा समोर आलेला आहे. तरुण चेहरा, एक तरुण नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि थोड्याच वेळात त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. तर आता काही वेळात सेंट्रल हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात होते. नेते या ठिकाणी पोहोचले. कोर कमिटीची बैठक होऊन सुद्धा आता 10 मिनिटं उलटलेली आहेत. त्यानंतर आता इथे प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यासाठी इथे विधिमंडळाच्या भाजपच्या गटनेता निवडण्यासाठीच्या बैठकीला काही वेळातच सुरुवात होत आहे. ती दृश्य आपल्या समोर येतील आणि गटनेता निवडल्याची थेट दृश्यही आपण पाहणार आहोत TV9 मराठीवर. गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला जाईल. प्रत्येक बातमी TV9 मराठीवर तुमच्यापर्यंत आधी पोहोचणार आहे. याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब अशी बातमी TV9नं सगळ्यात आधी दाखवली होती. कोणत्याही सूत्रांच्या हवाल्यानं नाही तर थेटपणे देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं आम्ही या ठिकाणी दाखवलं होतं. त्यांचं नाव निश्चित झाल्याची पहिली बातमी देखील TV9 मराठीनं दिली होती. आणि आता गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाचा औपचारिक प्रस्ताव या ठिकाणी मांडला जातोय. आपण जर पाहिलं तर सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांना जी आहे ती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया जी आहे ती निवडीची होणार आहे. आपण जर पाहिलं तर बैठक संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस आतमध्येच आहेत. निरीक्षक सुद्धा आतमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमदारांच्या समोर याची सगळी घोषणा जी आहे ती होणार आहे. आपण जर पाहिलं तर सदाभाऊ सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सदाभाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब आपल्या कोर कमिटीच्या बैठकीत झाले, काय सांगा? बहुजन समाजाचा नेता, जलनायक, शेतकरी योद्धा आणि गावगाड्यांना बरोबर घेऊन जाणारा एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीसकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आणि आज देवाभाऊ खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा येत आहे. याचा आनंद महाराष्ट्राच्या जनतेला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आहे. संघर्ष त्यांना सहन करावा लागेल. गेले 5 वर्ष मला वाटतं तो संघर्ष युद्ध आहे आणि रणांगणावरती लढणं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक अपमान मान पचवले. त्यांना सोक्याने परक्याने घेरलं, पण सगळ्यांना त्यांनी मात केली सगळ्यांच्यावर. आणि जनतेच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत. निश्चितपणानं एक लढणारा योद्धा आज खऱ्या अर्थानं पूर्ण शक्तीनं विजय मिळवून आज सिंहासनावरती आरूढ होत आहे आणि जनतेच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. हा एक मोठा आनंद आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार. साहजिकच आहे. आपण जर पाहिलं तर सदाभाऊ खोत आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटले की एक योद्धा जो आहे, योद्धा म्हणून ते लढलेले आहेत आणि त्यामुळे या संघर्षाचे चीज जे आहे ते कुठेतरी आज झाल्याचं सदाभाऊ या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतं. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बाहेर पडतील आणि सेंट्रल हॉलमध्ये जाऊन सगळ्या आमदारांसोबत जी नेता निवडीची प्रक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. कोर कमिटीची बैठक संपलेली आहे. जे दिल्लीतून निरीक्षक आलेले आहेत ते सुद्धा आतमध्ये अजूनही आहेत आणि या निरीक्षकांसोबत संपूर्ण कोर कमिटीची मिटिंग संपल्यानंतर थोड्या वेळात हे सगळे मंडळी वरती जातील आणि जी प्रक्रिया आहे विधिमंडळ गटनेता निवडीची ही प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे. अधिकृत घोषणा जी आहे ती थोड्याच वेळात जी विधिमंडळ गटाची बैठक होईल त्या बैठकीत केली जाणार आहे.
साहजिकच आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण भाजपचं आहे, कारण गेली 5 वर्ष जो आहे तो भाजप सत्तेत असलं तरी सुद्धा मोठं पद म्हणजेच मुख्यमंत्री पद जे आहे ते भाजपकडे नव्हतं. 2.5 वर्ष आपण जर पाहिलं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर 2.5 वर्ष भाजप शिंदे सरकार जरी सोबत असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री होते, परंतु आता मात्र भाजपचा मुख्यमंत्री बनतोय. त्यामुळे साहजिकच भाजप कार्यकर्ते आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. ही बैठक कोर कमिटीची या ठिकाणी संपलेली आहे. थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात होते. आपण ही सेंट्रल हॉल मधली दृश्य पाहतो. सगळे आमदार म्हणजे भाजपचे 132 आमदार या ठिकाणी आहेत. भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. औपचारिक अशी ही बैठक आणि त्यानंतर इथे या बैठकीमध्येच गटनेता म्हणून फडणवीसांच्या नावावर या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल.